प्रयागराज महाकुंभात महाशिवरात्रीच्या महत्त्वपूर्ण स्नानापूर्वी 64 कोटींपेक्षा अधिक श्रद्धाळूंनी पवित्र संगमात डुबकी घेतली आहे। प्रशासनाने आरोग्य आणि सुरक्षेच्या विशेष उपाययोजना केल्या आहेत। महाशिवरात्रीच्या निमित्ताने काशी विश्वनाथ आणि अयोध्या येथील शिव मंदिरांसह देशभरातील मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। दिल्ली विधानसभेत सादर झालेल्या कॅग अहवालानुसार नवीन दारू धोरणामुळे दिल्ली सरकारला 2002.68 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे। तथापि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी या दाव्यांचे खंडन केले आहे। पंजाबमधील आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा आपल्या जागेचा राजीनामा देऊ शकतात, ज्यामुळे अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे। 2026 पासून सीबीएसई 10वी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाईल। पहिला टप्पा फेब्रुवारी 17 ते 6 मार्च आणि दुसरा टप्पा 5 मे ते मे 20 दरम्यान होईल।